आखाती युद्धाचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय। निर्यात ठप्प झाल्यानं आणि देशांतर्गत मागणी घटल्यानं शेतातील पिकलेली केळी विकली जात नाहीयेत। जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांवर केळी शेळ्या मेंढ्यांना चारण्याची वेळ आलेली आहे। त्यातच शेत मोकळं करण्यासाठी मोठा खर्च येत असल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलेत। तर आता शेतकऱ्यांवर मोठी अडचण निर्माण झालेली आहे। केळी निर्यात ठप्प झाली आणि त्यामुळे ही केळी शेळ्या मेंढ्यांना घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे। केळी पिकावर मोठा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे केळी उत्पादकांना देखील याचा मोठा फटका बसलेला आहे। केळी निर्यात ठप्प झालेली आहे, त्यामुळे संपूर्ण पीक शेळ्या मेंढ्यांना घालण्याची वेळ आली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतात जाणवत असून अनेक घटकांवर त्याचा परिणाम झालाय। आपण आता जुन्नर तालुक्यातील केळी जे उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडे आलोय। खरं तर या युद्धामुळे केळीची निर्यात जी आहे ती निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे। त्यामुळे केळीची मागणी घटली आहे आणि शेतकऱ्यांच्या केळीला आता कोणी मागण्यास झाल्यामुळे शेतकऱ्यांनी अक्षरशः ही केळी तोडून या ठिकाणी जे मेंढरं आहेत, शेळ्या आहेत, त्या शेळ्यांना ही केळी चारण्यासाठी सुरुवात केली आहे। खरं तर या केळीची जी निर्यात आहे ही निर्यात जुन्नर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात होत असते। मात्र सध्याची युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे केळी आणि द्राक्ष याची निर्यात थांबली आहे आणि ही निर्यात थांबल्यामुळे शेतकरी कुठेतरी अडचण आला आहे। आणि आता ही जी केळी आहे शेतकऱ्याच्या शेतातली, या शेतकऱ्याच्या शेतातील केळीला कोणत्याही प्रकारे मागणी नाही आहे। व्यापारी अक्षरशः या शेताकडे आता फिरकाने झालेत। त्यामुळे या वैतागलेल्या शेतकऱ्यांनी जे आहे आपल्या शेतातील जे केळीचे घड आहेत, हे घड अक्षरशः या ठिकाणी मेंढ्याला चारलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही केळी उत्पादक शेतकरी आहे। खरं तर काय सांगाल, तुमची आता ही विक्रीयोग्य झालेली केळी तुम्ही चक्क या ठिकाणी मेंढ्याला चारताय? विक्री योग्य झाली, हार्वेस्टिंग होणं गरजेचं आहे। व्यापाऱ्यांच्या मागे सतत आम्ही आहोत, व्यापाऱ्यांना सांगतोय, पण व्यापाऱ्यांची अडचण अशी झाली की मालाला उठाव नाही। आखातातलं युद्ध आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या युद्धाचा परिणाम इतका झालाय की मुंबईमध्ये अनेक पोर्टवरती अनेक जे कंटेनर होते ते जागेवरती थांबले आणि ते कंटेनरचा मालच त्यांना संपत नाही। त्याच्यामुळे शेतातला माल ते उचलायला मागत नाही। जबरदस्ती किंवा प्रेमाने आम्ही त्यांना सांगतोय घेऊन जा, पण ते म्हणतात खपतच नाही तर नेणार कसे।